हे आई, हा काय फालतूपणा, या डब्यात पैसे त्या डब्यात पैसे, फायनान्शियल प्लॅनिंग नावानं तुमची बोंबच. हा, हे काय लावलंय? बाबा पण तसलेच, आरडी करा, एफडी करा, पोस्टात पैसे ठेवा, LIC करा. ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं इतकंच मर्यादित. ह्याच्यापेक्षा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नाही, त्यापेक्षा म्युच्युअल फंडात जर तुम्ही पैसे टाकले असते ना, तर आज जरा कमी आपण कुठं अंबानीच्या जवळपास गेलो असतो. तसं नाही, तेवढं पण नाही, पण निदान आज आपल्याकडे पैसा ढीग असता आणि आपण निवांत असतो. हे असे बोल आपल्या आई वडिलांना आजच्या पिढीत म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटचं भूत चढणाऱ्या प्रत्येक शेमण्यानं नक्कीच दिले असतील. हो, नक्कीच. कारण सध्याची परिस्थिती बघता कमी जास्त प्रमाणात सगळीकडं असंच आहे आणि प्रत्येक आई वडिलांना, विशेषतः आयांना, कारण अजूनही काही संस्कृती जपलेली आहे, त्यामुळे वडिलांना बोलण्याचं एवढं धाडस आलेलं नाहीये, परंतु आयांना तरी नक्कीच ह्या शेमण्यांनी जे आहेत ते बोल दिलेले आहेत. परंतु लक्षात घ्या, ह्याच गृहिणी, याच ग्रहलक्ष्मी तुमच्यापेक्षा फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम करू शकतात. आजपर्यंत तुमच्या आजी, तुमची आई, काकू, जे कोण असतील, मावशी, त्यांनी हे फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम केलं, म्हणून आज इथवर तुम्ही आहात. तुमचं म्युच्युअल फंड, तुमचं शेअर मार्केट, तुमचं रीलचं ज्ञान त्यांच्या पुढं काहीही नाहीये. लक्षात घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास ही लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे मी हे कशासाठी म्हणतोय, का म्हणतोय, यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, सध्या जर बघितलं तर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट फक्त हे दोनच मार्ग इन्व्हेस्टमेंटसाठी राहिलेत का काय, असं वातावरण निर्माण करण्यात येत आहे. आणि यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विसरून जातो, आपल्याला समजतच नाहीत आणि आपण कुठे ना कुठेतरी नक्कीच माती खातो. मित्रांनो, मी काही अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही. ही व्हिडिओ मी माहितीसाठी बनवत आहे किंवा मनोरंजनासाठी बनवत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही कुठं काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अधिकृत गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार करा. हा डिस्क्लेमर द्यावा लागतो म्हणून मी सांगत आहे. तर मित्रांनो, जर बघितलं तर आता उठसूट सगळीजण पोरं उठतायत, म्युच्युअल फंडात आणि शेअर मार्केटमध्ये पैसे घालतायत आणि आपल्या आईबापाची उणीधुणी नक्कीच काढत आहेत. तर हे जे काही म्युच्युअल फंडाचं ज्ञान आहे, हे तुमच्या आजी आजोबांकडं, आईकडं हे पहिल्यापासून होतं. परंतु काय झालं, तुम्ही त्याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि त्याचा उद्देश कधी जाणून घेतला नाही. मित्रांनो, मी आजीच्या वरून व्हिडिओ बनवतोय. माझ्या आईची आई, ती शिलाई करायची. शिलाई म्हणजे काय करायची? गोधड्या शिवायची, त्याच्यानंतर पायपुसण्या शिवायची, त्याच्यानंतर परकर शिवायची, वेगवेगळे प्रकारचे छोटे मोठे ड्रेस शिवायची, कापडी पिशव्या शिवायची. छोटं तिचं जे काही आहे ते, तिच्या कौशल्य जे काही आहे ते जपण्यासाठी ती काम करायची आणि ह्यामधून थोडीफार ती नेहमी गुंतवणूक करत असायची. ती गुंतवणूक कशी करत असायची मी तुम्हाला सांगतो. अगदी छोटे जे आहेत ती असायचे, कधी 25 रुपये, कधी 50 रुपये वगैरे, अगदी अल्प प्रमाणात. कारण ती बिझनेस म्हणून कधी करत नव्हती. तिचं कौशल्य आहे, स्किल आहे, ते तिला जपायचं होतं, छंद म्हणा, ते ती करत होती. ह्यामध्ये आपण तिचं उदाहरण सांगतो. समजा तिला 1000 रुपये आलेले आहेत, तर ती काय करायची? तर आपला खर्च किती आला? खर्च म्हणजे काय? तर मटेरियल कॉस्ट धरा आणि तिची जी काही असेल ती मजुरी धरा. तर या 1000 रुपये मधली 700-800 रुपये जे आहेत ते हे खर्चाचे वेगळे बाजूला काढून ठेवायचे. त्या खर्चामध्ये जे काही असतील मटेरियल कॉस्ट म्हणा, बाकीची जी कॉस्ट आहे ती बाजूला काढायची, तिची जी मजुरी आहे ती बाजूला ठेवायची. हे 2 भाग झाले. त्यानंतर उरलेले जे काही प्रॉफिट आहे 200-300 रुपये मध्ये, त्यामध्ये वैयक्तिक गरजा, दैनंदिन गरजा, फॅमिलीच्या ज्या म्हणजे कुटुंबाच्या गरजा ज्या आहेत, ह्यासाठी वेगवेगळे जे आहेत ते भाग करायचे. ह्याच बरोबर 2 इमर्जन्सी फंड असायचे. या इमर्जन्सी फंड मध्ये एक जे आहेत ते मेडिकल म्हणजे वैद्यकीय काही जर गरज भास लागली तर ते त्यासाठी असायचे आणि जे दुसरा जो फंड आहे इमर्जन्सी, तो म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी, म्हणजे आर्थिक विवंचना जर कधी आली तर ते पैसे काढले जायचे. आणि हे सगळे जे पैसे आहेत हे डब्यांमध्ये ठेवले जायचे. तुमच्या आजीनं, तुमच्या आईनं सुद्धा हे असे नक्कीच केलं असेल, परंतु आपल्याला त्याचं नॉलेज नाही. मग हे डब्यातले पैसे जे आहेत ते त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जायचे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कसे गुंतवले जायचे? पोस्टाची मैत्रिणी यायची, ती यायची, तिला 50-100 रुपये दिले जायचे. मग ते जी काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत त्यामधनं काढले जायचे. त्याच्यानंतर LIC पॉलिसी आहे, LIC पॉलिसीमध्ये घातले जायचे की भविष्यात आपला इन्शुरन्स विमा पण झाला आणि जे काय आहे ते थोडंफार सेव्हिंग पण झालं, या उद्देशाने ठेवले जायचे.
परत ह्या पतसंस्थेत एक ठेवले जायचे, या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवले जायचे. असे थोडे 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 जे आहेत ते पैसे सगळीकडे ठेवले जायचे. परत तिची बहीण म्हणा, तिची मैत्रीण म्हणा, यांच्याकडे सुद्धा इमर्जन्सी फंड म्हणून हा दिला जायचा. मित्रांनो, सगळीच गणितं जी आहेत ती जे काही म्युच्युअल फंडाचं सध्याचे आहे ना 12% रिटर्न्स, अशी चालत नाहीत. आणि हे जे पैसे आहेत हे वेळोवेळी वापरले जायचे, त्याचा उपयोग केला जायचा. आज माझे खर्चाचे पैसे आहेत तर ते मला जे काय आहे भांडवल, ती जे काही शिलाई करायची त्याच्यासाठी मला कापड आणायचंय किंवा काय करायचंय, तर ते पैसे कॅश म्हणून असायचे किंवा अगदी समोरची जी बँक आहे, घराच्या पल्ल्याची बँक आहे, त्यामध्ये ठेवले जायचे. त्याच्यानंतर जे काही आपल्याला पैसे नकोच आहेत ते दूरच्या बँकेमध्ये ठेवले जायचे, तिथं एफडी करून ठेवले. एफडी काही अगदी 2 लाख रुपये, 1 कोटी रुपये वगैरे अशी नाही, 1000ची असेल, 2000ची असेल, मग ती नंतर कंबाईन केली जायची, मग ती 10,000ची केली जायची. अशा छोट्या छोट्या प्रकारच्या गुंतवणूक ती करायची. हेच जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे हे आपल्या भारतातल्या प्रत्येक गृहलक्ष्मीकडे आहे. आपण ते बघत नाही, परंतु कुठली तरी रील बघायची, अर्धवट नॉलेज घ्यायचं आणि या इन्व्हेस्टमेंट करत सुटायचं. म्हणजे मी आज अशी परिस्थिती बघतोय की आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना मूर्खात काढलं जातंय आणि सगळे पैसे काढून म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवले जात आहेत. आणि आता मार्केट जसं पडलं ना, तसं मार्केट पडलं की लॉस करून बोंब करून टाकतायत. म्हणजे अगदी अशी जवळची उदाहरणं बघितली, 5 लाखापासून 1 कोटी रुपयेपर्यंत पैसे अक्षरशः वाट लावली त्या पैशांची. जेव्हा तुम्ही या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करता, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, विशेषतः आपण म्युच्युअल फंड मध्ये बोलू, शेअर मार्केटचा साधा हिशोब असतो, वर गेलं की वलं, खाली पडलं की पडलं, त्यातलं पैसे काढले की लॉंग टर्म टॅक्स, शॉर्ट टर्म गेन टॅक्स जो काही आहे तो आपल्याला बसतो. बोलायच्या गडबडीमध्ये उच्चार मागं पुढे जात असला तर माफ करा. आणि इकडे जर बघितलं तर प्रत्येक जण म्हणतो म्युच्युअल फंड काय नाही रे, छोटे छोटेसे पैसे टाकायचे, 200 टाका, 500 टाका, असं करा तसं करा. परंतु हे काढताना तुमची आई, तुमची आजी जेवढा सारासार विचार करायची की बाबा ही माझ्या बँक जवळ आहे का, इथं जर लागलं तर मॅनेजर ओळखीचा आहे का, इथं जर काय हे झालं तर मला लगेच जाता येईल का, हा सगळा विचार करायची. तुम्ही तेवढा तरी विचार करता का हो? तुम्ही तेवढा सुद्धा विचार करत नाही. काय नाही 12% मिळणार. अरे 12% मिळणार, कधी मिळणार, कशासाठी मिळणार, त्याचे विड्रॉवल चार्जेस काय आहेत, तो मधनच बाहेर एक्झिट चार्जेस काय आहेत, हे काहीही बघितलं जात नाहीये. आणि हे जे इन्फ्लुएन्सर्स असतात ना तुमच्या भोवतीचे, हे ज्यांना जास्त जिथनं कमिशन मिळतं ना तेच तुम्हाला सजेस्ट करतात. आणि तुम्हाला जेव्हा गरज असते ना तेव्हा ते पैसे उपयोगाला येत नाहीत. मित्रांनो, तुम्ही जर आता बघितलं तर काही असे तत्वज्ञानी झालेले आहेत, शेअर मार्केट 2020 ला पडलेलंच होतं, त्यामुळे ज्यांनी पैसे 1 लाख रुपये घातले असतील त्यांचे 5 लाख रुपये सहज झाले असतील. परंतु 2024 मध्ये तुम्ही किती गुंतवले आणि 2026 मध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामधनं किती काढले, आज विचारावा तर उत्तर 0 असेल. मित्रांनो, या म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची गरज तुम्हाला कधी लागते? जेव्हा तुम्हाला काही वैयक्तिक गरज असते, तुम्हाला घर खरेदी करायचं आहे, गाडी खरेदी करायची आहे, मेडिकलसाठी पाहिजे, तेव्हा पैसे काढले जातात. परंतु जेव्हा सगळीकडेच संकट येतं, जसं कोरोना आला, आता युद्ध चालू झालं, तेव्हा सगळ्यांनाच पैशाची गरज पडते. त्यामुळे सगळेच जण पैसे काढायला जातात आणि मार्केट कोसळलेलं असतं. तेव्हा तुम्ही घातलेले सुद्धा पैसे मिळतील का नाही याची तुम्हाला शाश्वती नसते. आज मित्रांना विचारलं, अरे काय रे तुझ्या म्युच्युअल फंडाचा स्टेटस काय? नाही रे, मी लॉंग टर्म साठी घेतले, 2015 पासून गुंतवतायत, 2026 आलं हो दादा, किती अजून लॉंग टर्म? 10 वर्ष झाली, अजून एक 4 वर्ष झाली ना की एक नवीन पिढी येते. तर विचार करा, आपल्या आईबापाला मूर्खात काढू नका. ही मी फक्त या आजीसाठी म्हणून नाही केली व्हिडिओ, या आजीच्या याच्यावरनं आपल्या गृहलक्ष्मी ज्या आहेत त्या किती चांगल्या फायनान्शियल प्लॅनिंग करत होत्या यासाठी बनवली आहे. आता ही जी तुम्हाला थंबनेलला नाणी दिसतील किंवा मी आता फोटो दाखवतो, तर तिला अशी नंतर आवड निर्माण झाली की पहिल्यापासूनच होती, परंतु आता हे $5-5 जे आहेत ते गोळा करून ठेवायचे, $10 आहेत ते गोळा करून ठेवायचे, त्या प्रकारे डब्यामध्ये पैसे ठेवले जायचे. खूप सुंदर, खूप सुंदर. तुमच्या आईला पण विचारावा, तुमच्या वडिलांना विचारावा, तुमच्या आजीला विचारावा. हे प्रत्येक बाईनं, घरातल्या बाईनं असं प्लॅनिंग केलेलं आहे. तुमचं फेमिनिस्टचं भूत जे आहे ना पोरींनो, विशेषतः ते उतरवा. तुमच्या आईकडे लक्ष द्या, आजीकडे लक्ष द्या, त्यांचे 4 गोष्टी ऐका आणि महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी जागृत ठेवून इन्व्हेस्टमेंट करा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची आजी, तुमची आई इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कशी करते हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तोपर्यंत धन्यवाद.